नमस्कार. आज मी बनवणार आहे मस्त मूग डाळीपासून कुरकुरीत असे वडे. तर बघा इथं आहे ना, मूग डाळ मी भिजत घातली होती आणि ती मस्तपैकी अशी दळून घेतलेली होती. थोडेसे वाटाणे टाकलेले म्हणून हिरवं दिसते. वाटाणे टाकून छान चव येते त्याच्यामुळे. तर बघा आता मी आहे ना काढून घेतलेलं आहे, सर्व काही बॅटर इथं काढून घेतलेलं आहे मी. आपल्याला इथं आहे ना आता टाकायचं आहे थोडंसं जिरं, थोडीशी हळद, थोडीशी चटणी, थोडंसं मीठ, त्यानंतर अदरवदर दळलेलं धना पावडर आणि बडीशोप असं अदरवदर दळलेलं आणि त्यानंतर थोडंसं धना पावडर आणि थोडा हिंग पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तर याला मस्तपैकी असं भिजवून घेतलेलं आहे मी. याच्यामध्ये ना सोडा वगैरे टाकायची काही पण गरज नाही आहे. तेल तापायला ठेवलेलं आहे बघा. आधी आहे ना एकच पापड उरलेला होता तर तो तळून घेते म्हटलं. इकडे तिकडे ठेवला जातो येतो तर असं तरी तळून पोटात चालला जाईल म्हणून तळून घेतलेला आहे मी त्याला. एकच उरलेला होता तो. त्यानंतर आता आपल्याला आहे ना मस्तपैकी इथे आहे ना वडे सोडून घ्यायचे. छोटे छोटे मस्त आपण जसं काही भजे बनवतो ना तसे त्याच प्रकारे आपल्याला वडे सोडायचे. मेंदू वडे नाही बरं का, असे छोटे छोटे. हे बघा अशा प्रकारे ना छोटे छोटे वडे मस्तपैकी. हे वडे ना कुरकुरीत मिरच्यांसोबत किंवा चटणीसोबत खूपच छान लागतात. तर बघा पूर्ण तेलामध्ये मी मस्तपैकी असे छोटे छोटे वडे सोडून दिलेले आहे. तर यांना आहे ना असं 2 मिनटं राहू द्यायचे आपल्याला. तेल म्हणजे जसं काय टाकतं गेले मी तसं तेल थोडंसं गार होऊन गेलं. खूप तापलेलं होतं. तरी पण हे असे वडे कसं टाकले की लगेच तेल थोडंसं गार होऊन जातं. तर चला आता आपल्याला उलटपलट करून घ्यायचे. त्यानंतर आपले वडे मस्तपैकी असे कुरकुरीत तळले गेले की आपल्याला काढून घ्यायचे. हे बघा छान प्रकारे मस्त कुरकुरीत आपले वडे इथं झालेले आहे. आता आपल्याला हे वडे ना काढून घ्यायचे. जवळून दाखवते तुम्हाला. चला आता मस्तपैकी झाले वडे काढून घेतलेले आहे मी. हे बघा आवाज येतोय पण मी स्किप केलेला आहे ना, आता असे सर्व वडे काढून घेतले. नंतर नाश्ता वगैरे केला. त्यानंतर चला म्हटलं आता दुपारची रेसिपीला कांद्याची पात घेतली होती. माझ्या बहिणीने दिलेली होती तर ती कांद्याची पात मस्त इथं कापून घेतलेली आहे मी. आधी तर तिला पूर्णपणे निवडून घेतली आणि मस्तपैकी असं गड्डी करून अशा प्रकारे मस्त कापून घेतलेली. शेंगदाण्याचे कूट आणि हरभऱ्याची डाळ टाकून ही कांद्याची पात खूप छान लागते. मी आज तुम्हाला खूप छान प्रकारे रेसिपी बनवून दाखवणार आहे बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी. तर सगळी काय पात मी इथं कापून घेतलेली. आता एका बाउलमध्ये काढून घेतली. त्यानंतर धुण्यासाठी आता दुसऱ्या मोकळ्या चोकड्या बाउलमध्ये घेणार आहे मी. तर हे बघा या बाउलमधून आता दुसऱ्या बाउलमध्ये टाकलेलं आहे. स्टीलच्या कढईमध्ये टाकलेलं आहे मी, म्हणजे मोकळं धुता येईल. आता इथं दूध गरम झालेलं आहे, ते पण दूध साईडला ठेवलेलं आहे. त्यानंतर कढई ठेवलेली आहे इथं. त्याच्यामध्ये आपल्याला पात शिजायला टाकून घ्यायची आणि हरभऱ्याची डाळ मी यांना छोट्या कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे. वरतून थोडंसं आपल्याला टमाटा टाकून घ्यायचा आहे. इथं मिक्स करून यांना झाकण ठेवून घ्यायचं आहे. आपल्याची कांद्याची पात इथं शिजते ना तोपर्यंत बघा मी इथं शेंगदाणे भाजून घेतले, वरची साल काढून घेतली, लसूण निवडून घेतले. आता हे लसूण आणि शेंगदाणे मस्तपैकी आपल्याला बारीक करून घ्यायचे. आता इथं टाकायचे आहे आपल्याला. आता मिक्सरमध्ये ना आपल्याला याचं वाटण करताना आहे ना इथं काय काय टाकूया बघा. मसाल्याचा डबा काढला मी इथं. आधी तर थोडंसं जिरं टाकून घेऊया. त्यानंतर चटणी, लसूण तर अगोदरच टाकून घेतलेली आहे मी. थोडीशी हळद टाकून घेऊ. चला आता आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बारीक वाटण करून घेतलेलं आहे मी. आता वळूया आपली कांद्याची पातीकडे. शिजले का नाही ते बघून घेऊ. आधी हे आता लटकलेलं आहे ते काढून घेऊया, मोकळं मोकळं करून घेऊ. त्यानंतर बघा मस्तपैकी वाटण झालेलं आहे आपल्या इथं. त्यानंतर बघूया आपली हरभऱ्याची डाळ शिजली की नाही. छान प्रकारे गार पण झालेली शिजून आणि शिजून पण गेलेली.
तर चला बघूया आपली कांद्याची पात कशी झाली ते. अजून तर तिला आस पण लागलेली नाही आहे. तोपर्यंत बघा इथं आहे ना, दूध उरलेलं होतं थोडंसं, तर त्याच्यामध्ये आपल्याला दही टाकून घेऊया. मोरण म्हणतात त्याला. थोडंसं तापून घेतलेलं आहे मी, मस्तपैकी असं कोमट कोमट करून घेतलेलं आहे. आपल्याला याच्यामध्ये आहे ना मोरण टाकून घ्यायचे, म्हणजे दही 1 चम्मच दही टाकलं की हे परत दही बनून जातं. खूप छान असं घट्टसर दही बनतं मस्त. तर दूध उरलेलं होतं आणि दही पण होती माझ्याकडे थोडी, तर चम्मचने आपल्याला चहूबाजूने टाकून घ्यायचे, म्हणजे ना आपलं दही मस्तपैकी घट्टसर बसेल. आणि याला आता आहे ना, थोडंसं होतं मग सर्वच टाकून घेतलं मी. याला आता मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला फ्रीजमध्ये नाही ठेवायचं आहे बरं का, नाही तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून देणार. याला आहे ना साईडलाच ठेवायचं आहे मोरेपर्यंत, आणि घट्ट बसलं की नंतर फ्रीजमध्ये ठेवायचं. चला तर आता इथं प्लेट झाकून देते, साईडला ठेवते. त्यानंतर बघूया आपली कांद्याची पात तयार झाली की नाही. आपली कांद्याची पात इथं मस्तपैकी तयार झालेली आहे. हे बघा, आता एका कढईमध्ये मी काढून घेते. शिजून पण गेलेली मस्त. हे बघा, मी चम्मचने दाबून बघितली, शिजून गेली. आता मी याच्यात काढून घेते. आता आपल्याला इथं तेल टाकायचं आहे. तुमच्या हिशोबाने तेल तुम्ही टाकू शकता, जास्त कमी. दोन पड्या तेल मी इथं टाकलेलं आहे. आता आपण मिक्सरमधून शेंगदाणे वाटले ना ते टाकून घ्यायचे इथं तेलामध्ये. राशा रडत होती, तिला पकडून घेतलं मी. हे बघा, काम करता करता पण धरायला लावते ती. तर चला, आपलं तेल पण तापून गेलेलं आहे. आता ही शेंगदाण्याचे कूट मी इथं टाकून घेते आणि छान मस्त असे परतून घेते. मस्तपैकी याला परतून घ्यायची. आता आपण आहे ना, आपण ती शिजवलेली पात इथं टाकून घ्यायची. त्यानंतर छोट्या कुकरमध्ये डाळ शिजवलेली ना ती पण इथं टाकून घ्यायची, म्हणजे भाजी आपली खूप छान आणि टेस्टी बनेल. तर चला आता मिक्स करून घेऊया. आणि आता पात पण शिजलेली आहे, कूट पण मस्त शेकलेली आहे. भाजी उकळायला लागली की गॅस बंद करते. आता भाजी उकळायला लागली. तर चला, आज पुरता एवढाच व्हिडिओ. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.